अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज नवाब मलिकांच्या मतदारसंघात चेंबूरच्या देवनार आगाराजवळ जनसन्मान यात्रेत सहभागी होण्याचं मलिकांचं ट्विट करत आवाहन. भाजप नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष. आता लोकसभेसारखा दणका दिला तर योजना बंद, महायुतीला साथ दिल्यास योजना चालू राहील, अजितदारांचं पुन्हा वक्तव्य. एवढ्या योजना जाहीर करूनही दणका बसेल असं त्यांना वाटतं, अजित पवारांच्या वक्तव्यावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. आमचं सरकार मजबूत करा, बहिणींना 3000 पेक्षा जास्त पैसे देऊ, साताऱ्यातील कार्यक्रमातून मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही. महिलांनी देवाभाऊ बोललेलं मला जास्त आवडतं, महिला सशक्तीकरणासाठी आमचा पुढाकार. महाराष्ट्राच्या विधानसभेत 100 महिला आमदार पाहायला मिळतील, मेळाव्यातून फडणवीसांचा लाडक्या बहिणींशी संवाद. काँग्रेस नेते राहुल गांधींना आज पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात हजर राहण्याचे आदेश. स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी वादग्रस्त विधान केल्याचं प्रकरण. पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 ऑगस्टला जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर. राज्यस्तरीय लखपती दिदी मेळाव्याला मोदींची प्रमुख उपस्थिती असणार. नागपुरात नितीन गडकरींच्या जनता दरबाराला चांगला प्रतिसाद. 3 तासांच्या जनता दरबारात 830हून अधिक नागरिकांच्या तक्रारी. सर्वाधिक तक्रारी अनधिकृत लेआउट आणि लँड माफियांच्या. संजय गायकवाडांचा तिघांवर गुन्हा दाखल. गायकवाडांनी तलवारीनं केक कापल्याचं प्रकरण. सार्वजनिक ठिकाणी शस्त्र प्रदर्शन केल्याप्रकरणी गुन्हा. डॉक्टरांच्या संपाच्या 7व्या दिवशी मार्चचं शिष्टमंडळ आज केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डांना भेटणार. सर्व सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय सेफ झोन घोषित करण्याची मागणी करणार. पुण्यात मुसळधार पावसाची हजेरी. आळंदी रस्त्यावर फुलेनगर RTO चौकात पुराचं पाणी आल्यानं वाहतूक कोलमडली होती. पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील जनजीवन पूर्वपदावर. काल रेल्वे स्टेशन परिसरात शिरलं होतं पाणी. रक्षाबंधनच्या निमित्तानं पुण्यातून गावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत 65% पाऊस. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 90% पाणीसाठा. नागपूरकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली. लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस. पावसानं शेती पिकांचं अतोनात नुकसान. ओढे नद्यांचं पूर पाणी शेतात शिरल्यानं पिकं गेली वाहून. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यात मुसळधार पाऊस. काही भागात पिकांचं मोठं नुकसान तर शिऊर गावात भरलेल्या बाजारात विक्रेत्यांचं नुकसान. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात अंगावर वीज पडून मायलेकीचा मृत्यू. सिसारखेडा गावातील घटना. गावातून हळहळ व्यक्त. देशातील काही राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा. दिल्लीसह पंजाब आणि हरियाणा राज्यांना अलर्ट. उत्तराखंडमध्ये 3 दिवस मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. मुंबईत काल ऑगस्ट महिन्यातील आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद. काल 33.6 अंश तापमानाची नोंद. यापूर्वी 1969 मध्ये सर्वाधिक 33.5 अंश तापमानाची होती नोंद. पावसानं काहीशी उघडीप दिल्यानं मुंबईत उकाडा वाढला तर मुंबईत हलक्या पावसाची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. अंबरनाथच्या रेल नीर प्रकल्पाबाहेर काकोळे ग्रामस्थांचं आमरण उपोषण. मालवाहतूक करणारा ठेकेदार बदलताच गावातील टेम्पोची सेवा बंद. गावातील 12 टेम्पो चालकांसह कामगारांवर उपासमारीची वेळ. कोलकाताच्या घटनेचा अंबरनाथमधील डॉक्टरांकडून निषेध. छत्रपती शिवाजी महाराज चौकात डॉक्टरांकडून निदर्शनं. कल्याण पश्चिममध्ये खाऊ देण्याचा आमिष दाखवून चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न. चिमुकलीच्या आईच्या तक्रारीवरून महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. आरोपीला बेड्या. यंदा पेणमधून 28,000 गणेश मूर्तींची परदेशवारी. पेणमधील गणेश मूर्तींना परदेशातून वाढती मागणी. श्रावणातील 3ऱ्या सोमवारी परळीतील वैद्यनाथ मंदिरात भाविकांची गर्दी. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईसह 5,000 क्विंटलपासून फुलांची आरास. श्रावणातील 3ऱ्या सोमवारनिमित्त भीमाशंकर मंदिरात भाविकांची मांदियाळी. भीमाशंकराचे मुख्य शिवलिंगावर आकर्षक सजावट. वाशिमच्या विस्तीर्ण काटेपूर्ण अभयारण्यात पर्यटकांची मोठी गर्दी. अभयारण्यातील काटेपूर्ण प्रकल्पात बोटिंगचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांमध्ये उत्साह. नागपुरात मार्चच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेतली. संपकरी डॉक्टरांनी गडकरींना राखी बांधली. गोंदियाच्या शासकीय निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांनी वृक्षांना राख्या बांधल्या. शाळेकडून वृक्षाबंधन हा विशेष उपक्रम. वृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारी विद्यार्थ्यांनी स्वीकारली.
रक्षाबंधन निमित्त सैनिक नारी शक्ती बहुउद्देशीय संस्थेने सैनिकांना 4000 राख्या पाठवल्या. 54 RR बटालियनच्या 2 जवानांची या राख्या स्वीकारल्या. पुण्यात रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीवर QR कोडची सुविधा, त्यामुळे प्रवाशांच्या सुट्या पैशांची चिंता मिटली. नारळी बर्फी, पेढा, घेवरला ग्राहकांची पसंती. रक्षाबंधनानिमित्त मिठाईच्या दुकानात खरेदीसाठी गर्दी. पुण्यातील अंमली पदार्थाविरोधात पोलिसांची मोहीम. ड्रग्ज विकत घेणारे 119 जण पुणे पोलिसांच्या रडारवर. पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर गेल्या 7 महिन्यात 119 अपघाताची नोंद, तर 55 नागरिकांचा बळी. अपघात रोखण्यासाठीच्या उपाययोजना फेल. भेंडी, गवार, वांगी आणि घेवडा झाला स्वस्त. पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डात भाज्यांची आवक वाढल्यानं दरांमध्ये घसरण. कोथिंबीर, मेथी, शेपू आणि कांदापात मागली. गुलटेकडी मार्केट यार्डातील पालेभाज्यांची मागणी वाढल्यानं दरही कडाडले.